नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल डीवाय बुक्सवर। आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलूया जे तुमची थिंकिंग पूर्णपणे बदलून टाकेल। कॅरल ड्वेक यांची माइंडसेट न्यू सायकोलॉजी ऑफ सक्सेस। हे फक्त एक पुस्तक नाही तर एक गाईड आहे तुमची पोटेन्शियल अनलॉक करण्याची, तुमच्या लिमिट्स तोडण्याची आणि एक जास्त सक्सेसफुल लाईफ जगण्याची। या व्हिडिओमध्ये आपण या बुकच्या 10 सर्वात महत्त्वाच्या लेसन्सला समजू, एकदम सिंपल मराठीमध्ये, जेणेकरून तुम्ही पण तुमचा माइंडसेट चेंज करू शकाल आणि तुमच्या लाईफला ट्रान्सफॉर्म करू शकाल। तर चला सुरू करूया या माइंड ओपनिंग जर्नीला। लेसन 1 द टू माइंडसेट्स फिक्स्ड वर्सेस ग्रोथ। मित्रांनो, माइंडसेटचा सर्वात पहिला आणि फाउंडेशनल लेसन आहे 2 प्रकारच्या मानसिकता, फिक्स्ड माइंडसेट आणि ग्रोथ माइंडसेट। कॅरल ड्वेक म्हणतात की हर माणसाच्याकडे या दोघांपैकी कोणतीतरी एक माइंडसेट असते आणि हे माइंडसेट आपल्या लाईफच्या हर ॲस्पेक्टला इम्पॅक्ट करतात, की ते आपले रिलेशनशिप्स असोत, आपलं करिअर असो किंवा आपली पर्सनल ग्रोथ असो। आता हे फिक्स्ड माइंडसेट काय असतं? फिक्स्ड माइंडसेट वाले लोक हे मानतात की त्यांची ॲबिलिटीज, त्यांची इंटेलिजन्स, त्यांचे टॅलेंट सगळं काही फिक्स्ड आहे, म्हणजे हे चेंज नाही होऊ शकत। ते हे मानतात की एकतर ते स्मार्ट आहे किंवा नाही आहे, एकतर ते टॅलेंटेड आहे किंवा नाही आहे आणि यात काहीही चेंज नाही केले जाऊ शकत। या माइंडसेट वाले लोक चॅलेंजेस पासून भीतीदायक, कारण त्यांना भीती वाटते की कुठे ते फेल होऊन जातील आणि कुठे त्यांची फिक्स्ड ॲबिलिटीज एक्सपोज होऊन जातील। ते क्रिटिसिझम पासून पण घाबरतात, कारण त्यांना वाटतं की क्रिटिसिझम त्यांच्या फिक्स्ड आयडेंटिटीवर अटॅक आहे। आता बोलूया ग्रोथ माइंडसेटची। ग्रोथ माइंडसेट वाले लोक हे मानतात की त्यांची ॲबिलिटीज, त्यांची इंटेलिजन्स, त्यांचे टॅलेंट सगळं काही डेव्हलप केले जाऊ शकतं, थ्रू एफर्ट, थ्रू लर्निंग, थ्रू प्रॅक्टिस। ते हे मानतात की चॅलेंजेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत ग्रो करण्याची, शिकण्याची। ते क्रिटिसिझमला फीडबॅकच्या रूपात बघतात, ज्यामुळे ते इम्प्रूव्ह करू शकतात। याला एक स्कूलच्या उदाहरणाने समजूया। फिक्स्ड माइंडसेट वाला एक स्टुडंट जर कोणत्याही टेस्टमध्ये फेल होऊन जातो तर तो हे विचार करेल की तो स्मार्ट नाही आहे आणि तो गिव्ह अप करेल। वही ग्रोथ माइंडसेट वाला एक स्टुडंट हे विचार करेल की त्याला अजून जास्त मेहनत करण्याची गरज आहे आणि तो आपल्या मिस्टेक्समधून शिकेल। ड्वेक म्हणतात की हे माइंडसेट फक्त अकॅडमिक्स पर्यंतच लिमिटेड नाही आहे, उलट हे आपल्या लाईफच्या हर एरियावर अप्लाय होतं। जेव्हा आपण ग्रोथ माइंडसेट अडॉप्ट करतो तेव्हा आपण आपली पूर्ण पोटेन्शियलला अनलॉक करू शकतो। तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला फिक्स्ड माइंडसेटमधून ग्रोथ माइंडसेटच्या दिशेने शिफ्ट करायला पाहिजे। आपल्याला हे बिलीव्ह करायला पाहिजे की आपल्या ॲबिलिटीज डेव्हलप केल्या जाऊ शकतात आणि चॅलेंजेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत ग्रो करण्याची। हाच आहे माइंडसेटचा फाउंडेशन, जो आपल्याला एक जास्त सक्सेसफुल आणि फुलफिलिंग लाईफ जगण्यासाठी इन्स्पायर करतो। जसं एक प्लांट सीडमधून एक ट्री बनतो, तसंच आपल्या ॲबिलिटीज पण एफर्ट आणि लर्निंगने ग्रो करतात। लेसन 2 नसाइड द माइंडसेट्स। मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण फिक्स्ड आणि ग्रोथ माइंडसेट बद्दल जाणून घेतलं। आता आपण या माइंडसेटच्या आणखी डीपर ॲस्पेक्ट्सला एक्सप्लोर करू। इनसाइड द माइंडसेट्स म्हणजे मानसिकतांच्या आत। कॅरल ड्वेक म्हणतात की हे माइंडसेट्स फक्त बिलीव्हस नाही, उलट हे आपल्या थॉट्स, आपल्या फिलिंग्स आणि आपल्या बिहेवियर्सला पण इम्पॅक्ट करतात। फिक्स्ड माइंडसेट वाले लोक अक्सर जजमेंटल असतात, म्हणजे ते स्वतःला आणि दुसऱ्यांना लगातार जज करत राहतात। ते हे प्रूव्ह करण्यात लागले असतात की ते किती स्मार्ट आहे, किती टॅलेंटेड आहे। ते एफर्टला निगेटिव्हली बघतात, कारण त्यांना वाटतं की जर त्यांना जास्त एफर्ट करायला लागत आहे तर याचा मतलब आहे की ते इनफ स्मार्ट नाही आहे। ते दुसऱ्यांच्या सक्सेसने पण थ्रेटन्ड फील करतात, कारण त्यांना वाटतं की दुसऱ्यांची सक्सेस त्यांची स्वतःची फिक्स्ड ॲबिलिटीजला चॅलेंज करते। वही ग्रोथ माइंडसेट वाले लोक लर्निंग ओरिएंटेड असतात, म्हणजे ते नेहमी शिकण्यावर आणि इम्प्रूव्ह करण्यावर फोकस करतात। ते एफर्टला जरुरी मानतात ग्रोथसाठी। ते दुसऱ्यांच्या सक्सेसने इन्स्पायर होतात आणि त्याला एक ऑपॉर्च्युनिटीच्या रूपात बघतात शिकण्याची। याला एक वर्कप्लेसच्या उदाहरणाने समजूया। फिक्स्ड माइंडसेट वाला एक एम्प्लॉई जर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये फेल होऊन जातो तर तो हे विचार करेल की तो या जॉबसाठी इनफ कॅपेबल नाही आहे आणि तो डिस्करेज होऊन जाईल। वही ग्रोथ माइंडसेट वाला एक एम्प्लॉई हे विचार करेल की ही एक लर्निंग ऑपॉर्च्युनिटी आहे आणि तो आपल्या मिस्टेक्समधून शिकेल, जेणेकरून नेक्स्ट टाइम बेटर करू शकेल। ड्वेक म्हणतात की हे माइंडसेट्स आपल्या रिलेशनशिप्सला पण इम्पॅक्ट करतात। फिक्स्ड माइंडसेट वाले लोक रिलेशनशिप्समध्ये पण जजमेंटल असतात आणि ते कॉन्फ्लिक्ट पासून डरतात। वही ग्रोथ माइंडसेट वाले लोक रिलेशनशिप्सला ग्रो करण्याची आणि शिकण्याची एक ऑपॉर्च्युनिटी मानतात। तर मित्रांनो,
या लेसनमधून आपण शिकतो की हे माइंडसेट्स फक्त थिअरी नाही, उलट हे आपल्या डेली लाईफला इम्पॅक्ट करतात. जेव्हा आपण आपल्या थॉट्स, फिलिंग्स आणि बिहेवियर्सला ऑब्झर्व्ह करतो तेव्हा आपण हे ओळखू शकतो की आपला माइंडसेट काय आहे आणि आपण त्याला ग्रोथ माइंडसेटच्या दिशेने शिफ्ट करू शकतो. जसं एक ड्रायव्हर आपली गाडीला कंट्रोल करतो तसंच आपण पण आपल्या माइंडसेटला कंट्रोल करू शकतो. लेसन 3 नोईंग युअर माइंडसेट. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलं की माइंडसेट्स आपल्या थॉट्स, फिलिंग्स आणि बिहेवियर्सला कसे इम्पॅक्ट करतात. आता आपण बोलूया आपली मानसिकता ओळखण्याची. नोईंग युअर माइंडसेट म्हणजे आपली मानसिकता जाणणे. कॅरल ड्वेक म्हणतात की पहिला स्टेप आहे हे रिअलाइज करणं की आपल्याकडे एक माइंडसेट आहे आणि हे माइंडसेट आपल्या लाईफला इम्पॅक्ट करत आहे. जास्त तर लोक अनकॉन्शियसली एक माइंडसेटमधून ऑपरेट करतात, म्हणजे त्यांना माहीतच नसतं की त्यांची सोच कोणत्या प्रकारे पॅटर्न आहे. जेव्हा आपण आपल्या सोचला ऑब्झर्व्ह करतो तेव्हाच आपण हे ओळखू शकतो की आपला माइंडसेट फिक्स्ड आहे की ग्रोथ. काही कॉमन इंडिकेटर्स आहेत जे आपल्याला हे जाणण्यात हेल्प करू शकतात की आपला माइंडसेट काय आहे. जर आपण चॅलेंजेसपासून डरतो, जर आपण क्रिटिसिझमने डिफेन्सिव्ह होऊन जातो, जर आपण दुसऱ्यांच्या सक्सेसने थ्रेटन्ड फील करतो, जर आपण एफर्टला निगेटिव्हली बघतो, तर हे इंडिकेट करतं की आपला माइंडसेट फिक्स्ड आहे. वही जर आपण चॅलेंजेसला ऑपॉर्च्युनिटीज मानतो, जर आपण क्रिटिसिझममधून शिकतो, जर आपण दुसऱ्यांच्या सक्सेसने इन्स्पायर होतो, जर आपण एफर्टला जरुरी मानतो ग्रोथसाठी, तर हे इंडिकेट करतं की आपला माइंडसेट ग्रोथ आहे. याला एक रिलेशनशिपच्या कॉन्टेक्स्टमध्ये समजूया. जर तुम्ही कोणत्याही रिलेशनशिपमध्ये कॉन्फ्लिक्ट पासून डरता, जर तुम्ही नेहमी हे प्रूव्ह करण्यात लागले असता की तुम्ही बरोबर आहात, जर तुम्ही पार्टनरच्या मिस्टेक्सवर जास्त फोकस करता, तर हे फिक्स्ड माइंडसेटचं साइन आहे. वही जर तुम्ही कॉन्फ्लिक्टला कम्युनिकेशन आणि अंडरस्टँडिंगचा ऑपॉर्च्युनिटी मानता, जर तुम्ही पार्टनरच्या ग्रोथला सपोर्ट करता, जर तुम्ही आपल्या मिस्टेक्सला एक्सेप्ट करता, तर हे ग्रोथ माइंडसेटचं साइन आहे. ड्वेक म्हणतात की हे जाणणं खूप इम्पॉर्टंट आहे की कोणाकडे प्युअरली फिक्स्ड किंवा प्युअरली ग्रोथ माइंडसेट नसतं. आपण वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये वेगवेगळे माइंडसेट शो करू शकतो, पण जेव्हा आपण आपल्या डोमिनंट माइंडसेटला ओळखतो तेव्हा आपण त्याला ग्रोथ माइंडसेटच्या दिशेने शिफ्ट करण्याचा एफर्ट करू शकतो. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला आपल्या सोचला ऑब्झर्व्ह करायला पाहिजे आणि आपली मानसिकता ओळखायला पाहिजे. हाच आहे ग्रोथच्या जर्नीचा पहिला स्टेप. जसं एक डॉक्टर डायग्नोसिस करून ट्रीटमेंट डिसाईड करतो, तसंच आपल्याला पण आपल्या मानसिकतेला डायग्नोज करून त्याला चेंज करण्याचा एफर्ट करायला पाहिजे. लेसन 4 क्रिएटिंग अ ग्रोथ माइंडसेट. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण आपली मानसिकता ओळखण्याची गोष्ट केली. आता आपण बोलूया एक ग्रोथ माइंडसेट क्रिएट करण्याची. क्रिएटिंग अ ग्रोथ माइंडसेट म्हणजे एक विकास मानसिकता का निर्माण. कॅरल ड्वेक म्हणतात की फिक्स्ड माइंडसेटमधून ग्रोथ माइंडसेटमध्ये शिफ्ट होणं एक प्रोसेस आहे, एक जर्नी आहे आणि हे पॉसिबल आहे. हे काही रातोरात होणारी गोष्ट नाही आहे, उलट यात एफर्ट, प्रॅक्टिस आणि कन्सिस्टन्सी पाहिजे. पहिला स्टेप आहे हे बिलीव्ह करणं की चेंज पॉसिबल आहे, की आपल्या ॲबिलिटीज डेव्हलप केल्या जाऊ शकतात. जेव्हा आपण हे बिलीव्ह करतो तेव्हाच आपण एफर्ट करण्यासाठी, शिकण्यासाठी आणि ग्रो करण्यासाठी ओपन होतो. दुसरा स्टेप आहे चॅलेंजेसला एम्ब्रेस करणं, म्हणजे त्यातून डरणं नाही, उलट त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मानणं ग्रो करण्याची. जेव्हा आपण चॅलेंजेसचा सामना करतो तेव्हाच आपण आपल्या लिमिट्सला पुश करतो, तेव्हाच आपण नवीन स्किल्स शिकतो आणि तेव्हाच आपण स्ट्रॉंग बनतो. तिसरा स्टेप आहे एफर्टला एम्ब्रेस करणं, म्हणजे हे समजणं की एफर्ट जरुरी आहे ग्रोथसाठी. जेव्हा आपण एफर्ट करतो तेव्हाच आपण आपल्या ॲबिलिटीजला डेव्हलप करू शकतो. चौथा स्टेप आहे क्रिटिसिझममधून शिकणं, म्हणजे त्याला डिफेन्सिव्हली घेणं, उलट त्याला फीडबॅकच्या रूपात बघणं ज्यामुळे आपण इम्प्रूव्ह करू शकतो. पाचवा स्टेप आहे दुसऱ्यांच्या सक्सेसने इन्स्पायर होणं, म्हणजे त्यांच्याने थ्रेटन्ड फील करणं, उलट त्यांच्याकडून शिकणं आणि मोटिव्हेट होणं. याला एक लर्निंग अ न्यू लँग्वेजच्या उदाहरणाने समजूया. जर तुम्ही एक नवीन लँग्वेज शिकू इच्छिता तर सुरुवातीला तुम्हाला खूप सारे चॅलेंजेसचा सामना करावा लागेल, तुम्हाला खूप एफर्ट करावा लागेल आणि तुम्हाला खूप साऱ्या मिस्टेक्स पण कराव्या लागतील. पण जर तुमच्याकडे ग्रोथ माइंडसेट आहे तर तुम्ही या चॅलेंजेसने डरणार नाही, तुम्ही एफर्ट करत राहाल आणि तुम्ही आपल्या मिस्टेक्समधून शिकत राहाल आणि हळूहळू तुम्ही त्या लँग्वेजमध्ये फ्लुएंट होऊन जाल. ड्वेक म्हणतात की ग्रोथ माइंडसेट फक्त इंडिव्हिज्युअल्ससाठीच नाही तर ऑर्गनायझेशन्स आणि सोसायटीसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा एक ऑर्गनायझेशनमध्ये ग्रोथ माइंडसेट असतो तेव्हा ते इनोव्हेशन आणि ग्रोथला प्रमोट करतं.
तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला एक ग्रोथ माइंडसेट कल्टिव्हेट करायला पाहिजे, म्हणजे हे बिलीव्ह करायला पाहिजे की आपल्या ॲबिलिटीज डेव्हलप केल्या जाऊ शकतात आणि चॅलेंजेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत ग्रो करण्याची. हाच आहे आपली पूर्ण पोटेन्शियलला अनलॉक करण्याचा रस्ता. जसं एक मसल एक्सरसाइजने स्ट्रॉंग होतं, तसंच आपल्या ॲबिलिटीज पण एफर्ट आणि लर्निंगने स्ट्रॉंग होतात. लेसन 5, माइंडसेट अड अचीव्हमेंट. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण ग्रोथ माइंडसेट क्रिएट करण्याच्या तरीकांवर बोललो. आता आपण पाहू की माइंडसेट आपल्या अचीव्हमेंटला कसं इम्पॅक्ट करतं. माइंडसेट अड अचीव्हमेंट म्हणजे मानसिकता आणि प्राप्ती. कॅरल ड्वेक म्हणतात की आपला माइंडसेट आपल्या सक्सेसला प्रेडिक्ट करतो, म्हणजे हे सांगतं की आपण किती सक्सेसफुल होऊ. फिक्स्ड माइंडसेट वाले लोक अक्सर आपली पोटेन्शियलला अचीव्ह नाही करू शकत, कारण ते चॅलेंजेसपासून डरतात, एफर्टला अव्हॉइड करतात आणि क्रिटिसिझमने डिफेन्सिव्ह होऊन जातात. ते आपल्या फिक्स्ड ॲबिलिटीजला प्रूव्ह करण्यात इतके बिझी राहतात की ते ॲक्च्युअली ग्रो नाही करू शकत. ते अक्सर शॉर्ट टर्म गोल्सवर फोकस करतात आणि लॉंग टर्म ग्रोथला सॅक्रिफाईस करून टाकतात. वही ग्रोथ माइंडसेट वाले लोक आपली पोटेन्शियलला मॅक्सिमाइज करतात, कारण ते चॅलेंजेसला एम्ब्रेस करतात, एफर्टला जरुरी मानतात आणि क्रिटिसिझममधून शिकतात. ते लॉंग टर्म ग्रोथवर फोकस करतात आणि शॉर्ट टर्म सेटबॅक्सने डिस्करेज नाही होत. याला एक बिझनेसच्या उदाहरणाने समजूया. फिक्स्ड माइंडसेट वाला एक एंटरप्रेन्योर जर कोणत्याही नवीन प्रोडक्टला लॉन्च करतो आणि ते फ्लॉप होऊन जातं, तर तो हे विचार करेल की तो बिझनेससाठी बनलाच नाही आहे आणि तो गिव्ह अप करेल. वही ग्रोथ माइंडसेट वाला एक एंटरप्रेन्योर हे विचार करेल की ही एक लर्निंग ऑपॉर्च्युनिटी आहे आणि तो आपल्या मिस्टेक्समधून शिकेल, जेणेकरून नेक्स्ट टाइम बेटर करू शकेल. ड्वेक म्हणतात की माइंडसेट फक्त बिझनेसपर्यंतच लिमिटेड नाही आहे, उलट हे स्पोर्ट्स, आर्ट, रिलेशनशिप्स, पेरेंटिंग आणि लाईफच्या हर एरियावर अप्लाय होतं. जेव्हा आपण ग्रोथ माइंडसेट अडॉप्ट करतो, तेव्हा आपण जास्त रेझिलियंट बनतो, जास्त मोटिवेटेड राहतो आणि जास्त सक्सेसफुल होतो. त्या म्हणतात की सक्सेस फक्त टॅलेंट किंवा इंटेलिजन्सवर डिपेंड नाही करत, उलट हे माइंडसेटवर पण डिपेंड करतं. एक माणूस ज्याच्याकडे कमी टॅलेंट आहे पण ग्रोथ माइंडसेट आहे, तो त्या माणसापेक्षा जास्त अचीव्ह करू शकतो ज्याच्याकडे जास्त टॅलेंट आहे पण फिक्स्ड माइंडसेट आहे. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपला माइंडसेट आपल्या अचीव्हमेंटला डायरेक्टली इम्पॅक्ट करतो. जेव्हा आपण ग्रोथ माइंडसेट कल्टिव्हेट करतो, तेव्हा आपण आपली पूर्ण पोटेन्शियलला अनलॉक करू शकतो आणि जास्त सक्सेसफुल लाईफ जगू शकतो. जसं एक फार्मर आपल्या क्रॉप्सला कल्टिव्हेट करतो, तसंच आपल्याला आपल्या माइंडसेटला कल्टिव्हेट करायला पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या सक्सेसला कल्टिव्हेट करू शकतो. लेसन 6, एफर्ट द की टू अचीव्हमेंट. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलं की माइंडसेट आपल्या अचीव्हमेंटला कसं प्रभावित करतं. आता आपण एक आणखी महत्त्वाचा पैलूवर बोलूया जो ग्रोथ माइंडसेटशी गहराईने जोडलेला आहे. एफर्ट द की टू अचीव्हमेंट म्हणजे प्रयत्न प्राप्तीची किल्ली. कॅरल ड्वेक म्हणतात की फिक्स्ड माइंडसेट वाले लोक एफर्टला निगेटिव्हली बघतात. त्यांना वाटतं की जर त्यांना कोणत्याही गोष्टीत जास्त एफर्ट करायला लागत आहे, तर याचा मतलब आहे की ते त्या गोष्टीसाठी नॅचरली टॅलेंटेड नाही आहे किंवा ते इनफ स्मार्ट नाही आहे. ते एफर्टला आपल्या ॲबिलिटीच्या कमतरतेचं साईन मानतात. त्यामुळे ते चॅलेंजेसपासून बचतात, कारण त्यांना डर लागतो की कुठं त्यांना जास्त एफर्ट करावा लागेल आणि कुठं त्यांची कमी एक्सपोज होऊन जाय. वही ग्रोथ माइंडसेट वाले लोक एफर्टला ग्रोथचा एक एसेन्शियल पार्ट मानतात. त्यांना माहीत आहे की एफर्टच्या बिना कोणतीही इम्प्रूव्हमेंट पॉसिबल नाही आहे. ते एफर्टला एक ऑपॉर्च्युनिटी मानतात आपल्या स्किल्सला डेव्हलप करण्याची, आपल्या ॲबिलिटीजला स्ट्रेच करण्याची. त्यांना चॅलेंजेस आवडतात, कारण त्यांना माहीत आहे की हीच ती जागा आहे जिथे ते सर्वात जास्त शिकतात आणि ग्रो करतात. याला एक म्युझिशियनच्या उदाहरणाने समजूया. फिक्स्ड माइंडसेट वाला एक म्युझिशियन जर कोणत्याही पीस को वाजवण्यात स्ट्रगल करतो, तर तो हे सोचेल की तो म्युझिकसाठी बनलाच नाही आहे आणि तो गिव्ह अप करेल. वही ग्रोथ माइंडसेट वाला एक म्युझिशियन हे सोचेल की त्याला अजून प्रॅक्टिस करण्याची गरज आहे आणि तो तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहील जोपर्यंत तो त्या पीस को परफेक्टली वाजवू घे. ड्वेक म्हणतात की हे ॲटिट्यूड फक्त म्युझिकपर्यंतच लिमिटेड नाही आहे, उलट हे लाईफच्या हर एरियावर अप्लाय होतं. जेव्हा आपण एफर्टला एम्ब्रेस करतो, तेव्हा आपण जास्त रेझिलियंट बनतो, जास्त परसिस्टंट बनतो आणि जास्त सक्सेसफुल होतो. त्या म्हणतात की सक्सेस फक्त टॅलेंटवरच डिपेंड नाही करत, उलट हे एफर्टवर पण डिपेंड करतं. एक माणूस ज्याच्याकडे कमी टॅलेंट आहे पण जास्त एफर्ट करण्याची विलिंगनेस आहे, तो त्या माणसापेक्षा जास्त अचीव्ह करू शकतो ज्याच्याकडे जास्त टॅलेंट आहे पण एफर्ट करण्याची विलिंगनेस कमी आहे.
तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला एफर्टला एम्ब्रेस करायला पाहिजे, त्याला निगेटिव्ह नाही तर पॉझिटिव्ह मानायला पाहिजे. हीच आहे अचीव्हमेंटची किल्ली, हीच आहे ग्रोथचा रस्ता. जसं एक बॉडी बिल्डर एक्सरसाइज करून आपल्या मसल्सला स्ट्रॉंग बनवतो, तसंच आपण पण एफर्ट करून आपल्या ॲबिलिटीजला स्ट्रॉंग बनवू शकतो. लेसन 7, क्रिटिसिझम अ फ्रेंड नॉट एन एनिमी. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण एफर्टच्या महत्त्वावर बोललो. आता आपण एक आणखी अशा टॉपिकवर बोलूया ज्याने जास्ततर लोक डरतात, क्रिटिसिझम म्हणजे आलोचना. कॅरल ड्वेक म्हणतात की फिक्स्ड माइंडसेट वाले लोक क्रिटिसिझमला एक पर्सनल अटॅक मानतात. त्यांना वाटतं की क्रिटिसिझम त्यांच्या फिक्स्ड ॲबिलिटीजवर, त्यांच्या आयडेंटिटीवर एक अटॅक आहे. त्यामुळे ते क्रिटिसिझमने डिफेन्सिव्ह होऊन जातात, त्याला इग्नोर करतात किंवा त्याला पर्सनली घेतात. ते क्रिटिसिझमला एक फेलियरचं साइन मानतात. वही ग्रोथ माइंडसेट वाले लोक क्रिटिसिझमला एक व्हॅल्युएबल फीडबॅकच्या रूपात बघतात. त्यांना माहीत आहे की क्रिटिसिझम त्यांना इम्प्रूव्ह करण्यात हेल्प करू शकतं, त्यांना आपल्या मिस्टेक्समधून शिकण्याचा ऑपॉर्च्युनिटी देतं. ते क्रिटिसिझमला एक मित्र मानतात, एक असा मित्र जो त्यांना बेटर बनण्यात हेल्प करत आहे. याला एक रायटरच्या उदाहरणाने समजूया. फिक्स्ड माइंडसेट वाला एक रायटर जर आपल्या स्टोरीवर निगेटिव्ह फीडबॅक रिसीव्ह करतो, तर तो हे सोचेल की तो चांगला रायटर नाही आहे आणि तो डिस्करेज होऊन जाईल. वही ग्रोथ माइंडसेट वाला एक रायटर त्या फीडबॅकला केअरफुली एनालाइज करेल, बघेल की कुठे इम्प्रूव्हमेंटची गरज आहे आणि आपल्या स्टोरीला आणखी बेटर बनवेल. ड्वेक म्हणतात की क्रिटिसिझमला हँडल करण्याचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे हे समजणं की क्रिटिसिझम कोण देत आहे आणि कोणत्या इंटेन्शनने देत आहे. जर क्रिटिसिझम कन्स्ट्रक्टिव्ह आहे, म्हणजे इम्प्रूव्हमेंटसाठी आहे, तर आपल्याला त्याला वेलकम करायला पाहिजे. पण जर क्रिटिसिझम डिस्ट्रक्टिव्ह आहे, म्हणजे फक्त आपल्याला नीचा दाखवण्यासाठी आहे, तर आपल्याला त्याला इग्नोर करायला पाहिजे. त्या म्हणतात की क्रिटिसिझमला हँडल करण्याचा एक आणखी इम्पॉर्टंट पार्ट आहे हे समजणं की क्रिटिसिझम आपल्या पर्सनॅलिटीवर नाही, उलट आपल्या वर्कवर आहे. हे आपल्याला एक ऑब्जेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह देतं आणि आपल्याला डिफेन्सिव्ह होण्यापासून रोखतं. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला क्रिटिसिझमला एक मित्रच्या रूपात बघायला पाहिजे, की एक दुश्मनच्या रूपात. हाच आहे ग्रो करण्याचा, इम्प्रूव्ह करण्याचा आणि जास्त सक्सेसफुल बनण्याचा रस्ता. जसं एक कोच एक प्लेयरला फीडबॅक देऊन त्याला इम्प्रूव्ह करण्यात हेल्प करतो, तसंच क्रिटिसिझम पण आपल्याला इम्प्रूव्ह करण्यात हेल्प करू शकतं. लेसन 8, सक्सेस ऑफ अदर्स, इन्स्पिरेशन नॉट थ्रेट. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण क्रिटिसिझमला हँडल करण्याच्या तरीकावर बोललो. आता आपण एक आणखी अशा टॉपिकवर बोलूया जो आपल्या सोशल इंटरॅक्शन्सशी रिलेटेड आहे. सक्सेस ऑफ अदर्स, इन्स्पिरेशन नॉट थ्रेट म्हणजे दुसऱ्यांचे यश, प्रेरणा, धोका नाही. कॅरल ड्वेक म्हणतात की फिक्स्ड माइंडसेट वाले लोक दुसऱ्यांच्या सक्सेसने थ्रेटन्ड फील करतात. त्यांना वाटतं की जर कोणी आणखी त्यांच्यापेक्षा जास्त सक्सेसफुल आहे, तर याचा मतलब आहे की ते स्वतः कमी सक्सेसफुल आहे किंवा कमी टॅलेंटेड आहे. ते दुसऱ्यांच्या सक्सेसला एक कॉम्पिटिशनच्या रूपात बघतात, जिथे एकाचा गेन दुसऱ्याचा लॉस होतो. ते दुसऱ्यांच्या सक्सेसला आपल्या फिक्स्ड ॲबिलिटीजवर एक चॅलेंज मानतात. त्यामुळे ते दुसऱ्यांच्या सक्सेसला मिनिमाइज करण्याची कोशिश करतात किंवा त्यातून जेलेस फील करतात. वही ग्रोथ माइंडसेट वाले लोक दुसऱ्यांच्या सक्सेसने इन्स्पायर होतात. त्यांना वाटतं की दुसऱ्यांची सक्सेस एक ऑपॉर्च्युनिटी आहे शिकण्याची, मोटिव्हेट होण्याची आणि ग्रो करण्याची. ते दुसऱ्यांच्या सक्सेसला एक रिसोर्सच्या रूपात बघतात, जिथून ते नवीन आयडियाज, नवीन स्किल्स आणि नवीन अप्रोचेस शिकू शकतात. ते दुसऱ्यांच्या सक्सेसला एक पॉझिटिव्ह साइन मानतात की ते पण आपली पोटेन्शियलला अचीव्ह करू शकतात. याला एक टीम स्पोर्ट्सच्या उदाहरणाने समजूया. फिक्स्ड माइंडसेट वाला एक प्लेयर जर आपल्या टीमच्या कोणत्याही आणखी प्लेयरला त्याच्यापेक्षा जास्त चांगलं परफॉर्म करताना बघतो, तर तो जेलेस फील करेल किंवा त्या प्लेयरला अंडरमाइन करण्याची कोशिश करेल. वही ग्रोथ माइंडसेट वाला एक प्लेयर त्या प्लेयरकडून शिकेल, त्याच्याने इन्स्पायर होईल आणि आपली परफॉर्मन्सला इम्प्रूव्ह करण्याची कोशिश करेल. ड्वेक म्हणतात की हे ॲटिट्यूड फक्त स्पोर्ट्सपर्यंतच लिमिटेड नाही आहे, उलट हे वर्कप्लेस, रिलेशनशिप्स आणि लाईफच्या हर एरियावर अप्लाय होतं. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या सक्सेसने इन्स्पायर होतो, तेव्हा आपण जास्त मोटिव्हेटेड राहतो, जास्त पॉझिटिव्ह राहतो आणि जास्त सक्सेसफुल होतो. त्या म्हणतात की दुसऱ्यांच्या सक्सेसला सेलिब्रेट करणं एक साइन आहे ग्रोथ माइंडसेट. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला दुसऱ्यांच्या सक्सेसने इन्स्पायर व्हायला पाहिजे, की थ्रेटन्ड फील करायला पाहिजे. हाच आहे ग्रो करण्याचा, शिकण्याचा आणि जास्त पॉझिटिव्ह आणि सपोर्टिव्ह एन्व्हायरनमेंट क्रिएट करण्याचा रस्ता. जसं एक गार्डनमध्ये वेगवेगळे फ्लॉवर्स एक दुसरेच्या ब्युटीला एन्हान्स करतात,
तसंच दुसऱ्यांची सक्सेस पण आपल्या स्वतःच्या ग्रोथला एन्हान्स करू शकते. लेसन 9 माइंडसेट इन पेरेंटिंग. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण दुसऱ्यांच्या सक्सेसला बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर बोललो. आता आपण एक खूपच महत्त्वाच्या एरियावर बोलूया जिथे माइंडसेट खूप मोठा रोल प्ले करतो. माइंडसेट इन पेरेंटिंग म्हणजे पालनपोषणामध्ये मानसिकता. कॅरल ड्वेक म्हणतात की पेरेंट्सचा माइंडसेट त्यांच्या मुलांच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटला डीपली इम्पॅक्ट करतो. फिक्स्ड माइंडसेट वाले पेरेंट्स अक्सर आपल्या मुलांना त्यांच्या इनबॉर्न ॲबिलिटीजसाठी प्रेझ करतात, जसे तू खूप स्मार्ट आहेस किंवा तू खूप टॅलेंटेड आहेस. यामुळे मुलांमध्ये हे बिलीफ डेव्हलप होतं की त्यांच्या ॲबिलिटीज फिक्स्ड आहेत आणि त्यांना नेहमी हे प्रूव्ह करायचं असतं की ते स्मार्ट आहेत किंवा टॅलेंटेड आहेत. यामुळे मुलं चॅलेंजेसपासून डरायला लागतात, कारण त्यांना डर लागतो की कुठे ते फेल होऊन जातील आणि कुठे त्यांची स्मार्टनेस किंवा टॅलेंट एक्सपोज होऊन जाईल. तिथेच ग्रोथ माइंडसेट वाले पेरेंट्स आपल्या मुलांना त्यांच्या एफर्ट, त्यांच्या प्रोसेस, त्यांच्या स्ट्रॅटेजीसाठी प्रेझ करतात, जसे तू खूप मेहनत केलीस किंवा तू एक खूप चांगली स्ट्रॅटेजी यूज केलीस. यामुळे मुलांमध्ये हे बिलीफ डेव्हलप होतं की त्यांच्या ॲबिलिटीज डेव्हलप केल्या जाऊ शकतात थ्रू एफर्ट आणि लर्निंग. यामुळे मुलं चॅलेंजेसला एम्ब्रेस करतात, कारण त्यांना माहीत आहे की हीच ती जागा आहे जिथे ते ग्रो करू शकतात. याला एक स्कूल प्रोजेक्टच्या उदाहरणाने समजूया. फिक्स्ड माइंडसेट वाला एक पेरेंट आपल्या मुलाला तेव्हा प्रेझ करेल जेव्हा त्याला चांगले मार्क्स मिळतील आणि त्याला डाटेल जेव्हा त्याला कमी मार्क्स मिळतील. तिथेच ग्रोथ माइंडसेट वाला एक पेरेंट आपल्या मुलाला त्याच्या एफर्टसाठी, त्याच्या डेडिकेशनसाठी आणि त्याच्या लर्निंगसाठी प्रेझ करेल, चाहे त्याला मार्क्स कसेही मिळाले असोत. ड्वेक म्हणतात की हे फक्त प्रेझ करण्याच्या तरीकापर्यंतच लिमिटेड नाही आहे, उलट हे पेरेंट्सच्या पूर्ण ॲटिट्यूडवर डिपेंड करतं. ग्रोथ माइंडसेट वाले पेरेंट्स आपल्या मुलांना मिस्टेक्स करण्यासाठी एनकरेज करतात, कारण त्यांना माहीत आहे की मिस्टेक्स लर्निंगचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. ते आपल्या मुलांना चॅलेंजेस फेस करण्यासाठी एनकरेज करतात, कारण त्यांना माहीत आहे की हीच ती जागा आहे जिथे ते ग्रो करू शकतात. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की पेरेंट्सनी आपल्या मुलांमध्ये ग्रोथ माइंडसेट कल्टिव्हेट करायला पाहिजे, म्हणजे त्यांना त्यांच्या एफर्ट, त्यांच्या प्रोसेस आणि त्यांच्या लर्निंगसाठी प्रेझ करायला पाहिजे. हाच आहे मुलांना आपली पूर्ण पोटेन्शियल अचीव्ह करण्यात हेल्प करण्याचा रस्ता. जसं एक गार्डनर एक प्लांटला नर्चर करतो, तसंच पेरेंट्सनी आपल्या मुलांना नर्चर करायला पाहिजे जेणेकरून ते ग्रो करू शकतील आणि आपली पूर्ण पोटेन्शियलला अचीव्ह करू शकतील. लेसन 10 चेंजिंग माइंडसेट्स वर्कशॉप्स अँड बियॉन्ड. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण पेरेंटिंगमध्ये माइंडसेटच्या इम्पॉर्टन्सवर बोललो. आता आपण या बुकच्या फायनल लेसनवर बोलूया. चेंजिंग माइंडसेट्स वर्कशॉप्स अँड बियॉन्ड म्हणजे मानसिकतांना बदलणे, कार्यशाळा आणि त्यापलीकडे. कॅरल ड्वेक म्हणतात की माइंडसेट्सना चेंज करणं पॉसिबल आहे, पण यासाठी कॉन्शियस एफर्ट आणि प्रॅक्टिस पाहिजे. हे कोणतं क्विक फिक्स नाही आहे, उलट एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. त्यांनी अनेक वर्कशॉप्स आणि इंटरव्हेन्शन्स डिझाईन केले आहेत जे लोकांना फिक्स्ड माइंडसेटमधून ग्रोथ माइंडसेटमध्ये शिफ्ट करण्यात हेल्प करतात. या वर्कशॉप्समध्ये लोकांना माइंडसेटच्या कॉन्सेप्टबद्दल शिकवलं जातं, त्यांना त्यांची स्वतःची मानसिकता ओळखण्यात हेल्प केली जाते आणि त्यांना ग्रोथ माइंडसेट कल्टिव्हेट करण्याच्या प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज शिकवल्या जातात. पण ड्वेक म्हणतात की माइंडसेट्सना चेंज करणं फक्त वर्कशॉप्सपर्यंतच लिमिटेड नाही आहे. ही एक डेली प्रॅक्टिस आहे, एक वे ऑफ लिव्हिंग आहे. आपल्याला प्रत्येक दिवशी आपल्या सोचला ऑब्झर्व्ह करायला पाहिजे, आपल्या फिक्स्ड माइंडसेट ट्रिगर्सना ओळखायला पाहिजे आणि त्यांना ग्रोथ माइंडसेट रिस्पॉन्सेसने रिप्लेस करायला पाहिजे. याला एक पर्सनल डेव्हलपमेंट जर्नीच्या उदाहरणाने समजूया. समजा तुम्हाला एक पब्लिक स्पीकर बनायचं आहे, पण तुम्हाला स्टेज फ्राईट आहे. फिक्स्ड माइंडसेट वाला एक माणूस या फिअरला आपल्या इनेबिलिटीचं साइन मानेल आणि तो गिव्ह अप करेल. वही ग्रोथ माइंडसेट वाला एक माणूस या फिअरला एक चॅलेंज मानेल आणि तो प्रॅक्टिस करेल, फीडबॅक घेईल आणि हळूहळू आपल्या फिअरवर नियंत्रण मिळवेल. ड्वेक म्हणतात की माइंडसेट चेंज एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह एक्सपिरियन्स होऊ शकतं. जेव्हा आपण ग्रोथ माइंडसेट अडॉप्ट करतो, तेव्हा आपण आपली पूर्ण पोटेन्शियलला अनलॉक करू शकतो, आपण जास्त रेझिलियंट बनू शकतो आणि आपण जास्त फुलफिलिंग लाईफ जगू शकतो. त्या म्हणतात की हे फक्त एक इंडिव्हिज्युअल जर्नी नाही आहे, उलट एक सोशल चेंज पण आहे. जेव्हा जास्त लोक ग्रोथ माइंडसेट अडॉप्ट करतात, तेव्हा आपण एक जास्त सपोर्टिव्ह, जास्त कोलॅबोरेटिव्ह आणि जास्त इनोव्हेटिव्ह सोसायटी क्रिएट करू शकतो. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की माइंडसेट्सना चेंज करणं पॉसिबल आहे आणि हे एक वर्थवाईल एफर्ट आहे. हाच आहे आपली पूर्ण पोटेन्शियलला अनलॉक करण्याचा, जास्त रेझिलियंट बनण्याचा
आणि एक बेटर वर्ल्ड क्रिएट करण्याचा रस्ता. जसं एक गार्डनला कल्टिव्हेट करण्यासाठी रेग्युलर केअर पाहिजे असते, तसंच ग्रोथ माइंडसेटला कल्टिव्हेट करण्यासाठी पण रेग्युलर प्रॅक्टिस आणि एफर्ट पाहिजे असतो. तर मित्रांनो, हे होते कॅरल ड्वेक यांच्या माइंडसेटचे 10 पॉवरफुल लेसन्स. आपण शिकलो की कसं फिक्स्ड माइंडसेटमधून ग्रोथ माइंडसेटमध्ये शिफ्ट होऊन आपण आपली पूर्ण पोटेन्शियल अनलॉक करू शकतो, जास्त रेझिलियंट बनू शकतो आणि जास्त सक्सेसफुल लाईफ जगू शकतो. हे फक्त एका पुस्तकाची समरी नाही आहे, तर एक गाईड आहे आपली सोच बदलण्याची आणि आपल्या लाईफला ट्रान्सफॉर्म करण्याची. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणता लेसन सर्वात जास्त इन्स्पायरिंग वाटला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ग्रो करत राहा.